गायकवाड मिस्त्री सकाळी येताना भेटलं. मग गायकवाड मिस्त्री म्हणलं जाऊ द्या, म्हणलं आधी मला उशीर आलाय. गायकवाड मिस्त्रीला म्हणलं, गायकवाड मिस्त्री एवढं स्पीड घेतली की माझ्या केसाचा बघ तेरण्यावच केला. तरी पण तेरण्याचं केसा करत म्हणलं आता जाऊन लगेच डायनामो खोलायचंय आणि ढकलत गाडी सकाळ सकाळ काय टाटायची चालू होत नाही. मग आम्हाला तेवढं बॅटरी साईज लक्षात असल्यामुळे लगेच बॅटरी साईज मापायची तीच मॅप घेऊन आलतो. बसवली. मग आम्हाला म्हणलं थांबा, म्हणलं रिव्हर्स मध्ये पेंटिंगच्या आधी महाग गाडी आहे त्या फोडचाला अजून ती नाही म्हणलं एवढं घालत नाही म्हणला. नाही म्हणलं का म्हणलं ना, त्या ठोकलं गाडी तर लावा लागेल. तरी पण आलो गॅरेजवर. आलो लगेच ते डायनामोची अवस्था बघितली. लय वाईट अवस्था होती. खोललं तर त्याच्या किती जास्त अवस्था वाईट. आता शोल्डर बिल्डर सगळं निघलं होतं आणि त्यासोबत त्याचं कॉमेंटर बी गेलं. कॉमेंटर केला म्हणलं लगेच मिस्त्री फोडून लगेच फिटिंग करून दिलं. आल्या लगेच फिटिंग केलं. म्हणलं आता चांगलं दिसते म्हणलं. पेट्रोल बिट्रोल धुवून काढलं होतं. एकदम असं चांदी चमकल्यासारखं चमकत होतं. नंतर काय मग त्याला चमकलं नाही म्हणलं आता चालू करून म्हणून टोचिंग करून बॅटरी डाऊन होते तरी पण चेक केलं. आणि नंतर टाटाची बालती, टाटाची मागच्या टायराखाली बॅटरी असते ती फक्त पुढे त्याने ऍडजस्ट करायची होती. मग काय सगळं वायरिंग काढ लागतं. वायरिंग बी सगळं बघितलं तर सगळं कोजलेलं. आतनं वायरिंग कोजल्यामुळे लवकर कळत नाही नेमकं कशामुळे काय झाले. वायरिंग सगळं कोजल्याने